सभी साथियों को जय आरसीएम। ये लेडीज है, क्या तुम कर देता। आज यहाँ सभी अ, हॅलो कल्याणी मॅडम, मराठीत घेणार का? हो, मराठीतच घेणार आहेत मॅडम आपण. ठीक आहे. सगळ्यांना नमस्कार. जय. आवाज येत नाहीये मॅम तुमचा. एकदा अनम्यूट करा परत एकदा फक्त स्वतःला. आता येतोय? येस मॅम, येस. तर सगळ्यांना नमस्कार. जय आरसीएम. नाव सीमा गेरे, मी पुण्याला असते. आज आपण कल्याणी मॅडमला ऐकणार आहोत आणि येथे जमलेल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज नक्कीच सगळ्यांना काहीतरी शिकण्याची एक संधी मिळणार आहे इथं. कारण फक्त आपण म्हणतो ना, जर मनापासून शिकण्याची इच्छा असेल तर माणूस काहीही शिकतं आणि कोणापासूनही शिकतं, तो लहान असो किंवा मोठा असो. फक्त शिकण्याची इच्छा असली पाहिजे. तर मी कल्याणी मॅडम बद्दल बोलल. मॅडमचं बालपण म्हणजे पुण्यात गेलेलं आहे. आता त्या सध्या येरमाळा येथे असतात. त्यांची आरसीएमची शॉपिंग म्हणजे वंडर वर्ल्ड क्विक आहे. म्हणजे आपण आता त्याला सेवा केंद्र असे म्हणतो. तर त्या खूप छान प्रकारे तेही सांभाळतात. त्यांची परत दुसरी पण एक शॉप आहे 1 ग्रॅम ज्वेलरीची. त्याच्यासोबत याच्यात फुल टाइम मध्ये ते आरसीएम मध्ये पण काम करतात. त्याच्यामुळे महिलांची टीम भरपूर आहे त्यांची. आणि त्यांचा आज आपण अनुभव कसा आहे आरसीएम बद्दल तेही ऐकणार आहोत. आणि ड्रीम, आपण म्हणतो ड्रीम, स्वप्न. स्वप्न आपण फक्त बघतोय, पण ती सत्यात कशी उतरवायची ते आपण त्यांच्यापासून ऐकणार आहोत. तर मी सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये कल्याणी मॅडमचं स्वागत करते. त्यांनी यावं. वेलकम मॅडम. थँक्यू मॅम. पहिल्यांदा तर नमस्ते सगळ्यांना. जय आरसीएम. माझी पहिलीच मीटिंग आहे. मी पहिल्यांदाच असं इंटरॅक्ट करते सगळ्यांसोबत. काही चुकत असेल तर मला सांगा. नक्कीच. तर आता सगळे सिनियर्स आहेत आपले. आमची सगळी आपली अपलाईन आहे वरती, म्हणजे सांगायला. असे सपोर्टिव्ह अपलाईन असल्यावरती बोलायला पण काय वाटत नाही. म्हणजे एक कॉन्फिडन्स येतो आपोआपच बोलायला सुद्धा, अपलाईन जर आपल्याला सपोर्ट चांगली करत असेल तर. तर मी माझ्याबद्दल सांगते आधी. माझं नाव कल्याणी उमेश बेदरे. माझं म्हणजे येरमाळ्यामध्ये आता पुढच्या महिन्यात आपल्या शॉपीला वर्ष होईल कंप्लीट. जवळपास मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपली शॉपी ओपन झाली होती आरसीएमची. त्याला आता 1 वर्ष पूर्ण होईल. तर आरसीएमचं शॉपी टाकण्यामागचा एक महत्वाचा उद्देश आमचा असा होता की सगळ्यांपर्यंत म्हणजे आपले जे आरसीएमचे प्रोडक्ट्स आहेत, उत्तम उत्तम प्रोडक्ट्स आहेत आपले. म्हणजे त्याचे वापरून बघितल्याशिवाय ते कळत नाहीत आपल्याला. ते घडीचं ते कसं टॅगलाईन आहे की पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, तशातला भाग आहे हा. म्हणजे जवळपास आम्ही जेव्हा ते वापरून बघितले तेव्हा आम्हाला त्याचं महत्व कळलं. एक एक त्याचे एक्सपिरियन्स चांगले येत गेले आम्हाला, त्याचे रिझल्ट जाणवत गेले. आणि नंतर हळूहळू जे आम्हालाच म्हणजे प्रोडक्ट घेण्यासाठी जे लांब जावं लागत होतं दुसऱ्या गावापर्यंत, तो प्रॉब्लेम सगळ्यांनाच इथं येत होता. गावामध्ये जेवढे आपल्याला इथं जॉईन झालेत, जे जे आरसीएमचं वापरत होते, त्यांना ते पूर्णतः त्यांच्यापर्यंत ते प्रोडक्ट पूर्णपणे पोहोचत नव्हते. म्हणजे त्यांना आणण्यासाठी ते टाळाटाळ करणं, किंवा आता हे तिथं गेल्यानंतर पण अगदी शेवटच्या दिवशी जाणं, त्यांना ते प्रोडक्ट न मिळणं. मग निम्मे प्रोडक्ट असायचे, निम्मे नसायचे. असं ते प्रॉब्लेम यायला लागले होते बऱ्याच लोकांना. मग ते सगळ्यांपर्यंत ते प्रोडक्ट व्यवस्थितपणे वेळेत पोचावेत, या उद्देशाने आपण हे आरसीएमची शॉपी येरमाळ्यात टाकण्याचा निर्णय घेतला होता. आणि आता त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळायला लागलाय. आपले जुने जुने तर कस्टमर्स आहेतच, पण आता ह्याच्या पुढे पण इतके चांगले त्याला म्हणजे जॉईन व्हायला लागलेत आपल्यासोबत. आपली टीम हळूहळू आता एक्सपांड व्हायला लागली आणि उत्तम पद्धतीने त्याच्यामध्ये काम करायला लागलेत लोक. म्हणजे थोडंफार निगेटिव्ह लोक तर सगळीकडेच आपल्याला मिळतात,
पण ते निगेटिव्ह लोकांमध्ये पण कधी कधी एखादा का असा पॉझिटिव्ह असतो की तो आपल्याला सगळंच म्हणजे ते 4 निगेटिव्ह पैकी तो एक 5वा पॉझिटिव्ह माणूस सगळं ते निगेटिव्ह लोकांचं घालून विसरायला लावतो आपल्याला. म्हणजे विसरतो आपण ते आपल्याला 4 निगेटिव्ह लोक भेटली होती बाबा म्हणून. इतका ते म्हणजे पॉझिटिव्ह असर आपल्यावरती चांगला पडतो त्या पॉझिटिव्ह माणसाचा. तर अजून आता आपला आरसीएमचा उद्देशाबद्दल बोलेन मी. आपला आरसीएमचा जो उद्देश आहे, आरसीएमचा टीसी सर जे सांगतात आपल्याला की आपला आरसीएमचा उद्देश काय आहे, स्वावलंबन, एक 2 नंबर म्हणजे नवीन भारताचं निर्माण करायचं आपल्याला, आणि तिसरं म्हणजे स्वास्थ्य रक्षा. आता ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यावरती स्वावलंबन म्हणजे काय, तर हे इतकं चांगलं सांगितलंय टीसी सरांच्या एका व्हिडिओमध्ये. त्यांनी सांगितलंय एक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे आपण धडपड करतो, म्हणजे त्याला आपण कधी कधी स्वप्न बघतो आपण, ते आपली पूर्णत्वास जात नाहीत, म्हणजे काही ना काहीतरी आडवं येते. आणि शक्यतो ह्याच्यामध्ये महिलांचा जास्त मी उल्लेख करीन की महिलांची स्वप्न जास्त मोठी मोठी नसतात, छोटी छोटीच असतात. कारण महिलांना असं वाटतं मी एवढं मोठं स्वप्न बघू शकते का, किंवा माझं ते पूर्ण होईल का, या भीतीनेच ती माझ्या मते महिला स्वप्न बघत नाहीत मोठी मोठी. पण आरसी मध्ये एकदा आपण पाऊल टाकलं की महिला असो किंवा म्हणजे हे असो, कोणतीही महिला असो, अगदी शेतकरी महिला, आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह होतं, आपल्याला चांगली लोक भेटतात, आपल्याला जर अपलाईन आपल्याला चांगली सपोर्ट करत असेल तर आपोआपच आपली स्वप्न सुद्धा मोठी व्हायला लागतात. म्हणजे आपलं अंथरूण पण वाढायला लागतं आणि पाय पसरायची क्षमता सुद्धा वाढायला लागते आपोआपच. म्हणजे असं मला एक्सपिरियन्स आला एवढ्या या एका वर्षात. बाबा नाही, आपण पण बघायला काय हरकत नाही, होऊ शकतं. आपण सुद्धा प्रयत्न केला तर आपली सुद्धा स्वप्न पूर्ण होऊ शकतात. हे आता मला सुद्धा आता हळूहळू म्हणजे साधारण महिलांसारखी जशी आपली स्वप्न असतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होणार आहे, पण आता तसं नाही मी हे करू शकते, आपल्याला हे जमू शकतं, हा कॉन्फिडन्स आपोआपच येतो जर आपल्या आजूबाजूला वातावरण चांगलं असेल. आणि आरसीएमचं म्हणजे आरसीएम तर ह्याच्यावरती छान उत्तम कल्याणी मॅडम, थोडं नेटवर्क इश्यू दिसतोय, थोडं व्हिडिओ बंद करता का? पद्धतीने हॅलो. काम हा, तुमचा आवाज तुटत येतोय, जरा व्हिडिओ ऑफ करतात. करून बोला. कोणती कंपनी केलेली मी बघितलं नाही आतापर्यंतच्या या काळामध्ये. म्हणजे आरसीएम कसं प्रत्येकाला म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते, आणि सगळे सिनियर सुद्धा आपले तसेच आहेत. हो हो, एक मिनिट. मग तेच कुठं होतो आपण, स्वप्न बघण्यासाठी जे आपल्याला म्हणजे खरंच आपल्याच्याने हे होऊ शकतं. आपली क्षमता कळते, आपली म्हणजे काय म्हणतात ते, आपली कपॅसिटी कळते हळूहळू ह्याच्यावरती काम करताना. आता आरसीएम का करावं ह्याच्यावर जर बोलायचं झालं तर आरसीएमचा डायरेक्ट सेलिंग कंपनी असल्यामुळं म्हणजे ह्याच्यामध्ये घर बसल्या सुद्धा आपण महिला काम करू शकतात. त्याच्यामध्ये भांडवलाची आवश्यकता नाही आपल्याला, जागेची आवश्यकता पडत नाहीये, परत अनुभव असणं म्हणजे आपल्याला असं विचारत नाही की तुम्हाला किती अनुभव आहे. कल्याणी मॅडम, म्हणजे ह्याच्यामध्ये आवाज येत अगदी नाहीये. हॅलो. शिकलेला माणूस सुद्धा जर हॅलो. त्याला म्हणजे हे असेल, त्याची कन्व्हिन्सिंग पॉवर असेल चांगली, किंवा त्याचं नेटवर्क चांगलं असेल, म्हणजे जास्त माणसांमध्ये त्याची उठबस असेल, तर ती अडाणी व्यक्ती सुद्धा ह्याच्यामध्ये
त्याच्यानंतर ह्याला वेळ आपला थोडासा द्यावा लागतो आपल्याला. 24 तासात आपण ह्याच्यात निदान जास्तीत जास्त काम केलं तर आपली ग्रोथ. कल्याणी मॅडम, तुमचा आवाज खूपच ब्रेक होतोय. हॅलो. कल्याणी बेदरे मॅडम मला वाटतं म्यूट झाल्यात वाटतं. त्यांना एकदा इन्फॉर्म करायला लागेल की अनम्यूट करा म्हणून. त्यांचा व्हिडिओ पण बंद आहे ना. हा, त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम आलाय जरा सर, त्यांचा कॉल आला होता तर होत आहे. हां, ठीक आहे. येतोय का सर आता आवाज? येस हो, येस. व्यवस्थित आहे. आता येतोय ना? हो हो. हा. तर कुठपर्यंत आलो होतो आपण? आरसीएमचं म्हणजे का करावं ह्याच्यावरती आपण बोलत होतो. तर ह्याच्यामध्ये वेळ आपल्याला आपल्या इच्छेनुसार देता येणार आहे, हे एक बेनिफिट आहे. म्हणजे हे एक आपलं असं नाही की तुम्हाला 9 ते 5 काम करायचंय. ह्याच्यामध्ये आपण पाहिजे तेव्हा ह्याच्यामध्ये काम करू शकतो, आपली टीम वाढवू शकतो, आपलं कॉन्टॅक्ट कसे वापरायचे ह्याच्यामध्ये आपल्याला इथं आपल्याला कळून जाईल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये रिस्क नाहीये कुठल्याही गोष्टीची, की बाबा हा आपला कस्टमर नाही झालेला तर तिथं आपण फसून जायचं नाहीये. आपण ती व्यक्ती जरी नाही म्हणली तरी दुसऱ्या व्यक्तीला आपण कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कोणत्याही प्रकारची नाहीये. आपण आपल्या आपल्या कंपनीलाच पहिली गोष्ट कॉम्पिटिशन नाहीये असं मला तर वाटतं. कारण का असे एवढे बेस्ट प्रोडक्ट देते आपल्याला, आपल्या हेल्थसाठी चांगले असलेले, आपल्यावरती म्हणजे सगळे त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट येणारे. आणि असे भरपूर अनुभव आता मला इथं बऱ्याच जणांनी शेअर केले. मला इतके चांगले चांगले फीडबॅक आले त्या ह्याच्यामध्ये. प्रत्येक जण म्हणजे स्किनसाठी म्हणा, हेअरसाठी म्हणा, किंवा आपण एखादी हेल्थ सप्लिमेंट जर कुणाला रेफर केली तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना इतके पॉझिटिव्ह रिझल्ट आले. त्याच्यानंतर शुगरवाल्यांसाठी इतके छान, ते मधुसंयम रसचा इतका छान रिझल्ट आलाय. म्हणजे सगळेच पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला दिसून यायला लागले. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला वाटत नाही मला ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला अजिबात कॉम्पिटिशन नाही. जास्त म्हणण्यात अर्थ नाही, कॉम्पिटिशन नाहीच आहे आपल्याला तसं जर म्हणलं तर. तर आताच आणि आजच माझा खरं तर एक उडानचा कोर्स कम्प्लीट झालाय. आजच माझं शेवटचं सेशन होतं उडानचं. उडानचा कोर्स केल्यानंतर आणि मला म्हणजे इतका छान वाटला उडानचा कोर्स केल्यानंतर. मनानेच म्हणजे ते केल्यानंतर, तो कोर्स केल्यानंतरच आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आपोआपच. म्हणजे ते जे सांगतात आपल्याला, जे सेशन्स घेतात, जे प्रोडक्टची माहिती देतात, ते म्हणजे मी 1 वर्ष माझी शॉपी असून सुद्धा मला म्हणजे एवढी माहिती नव्हती त्याच्याबद्दल. म्हणजे त्यांनी इतकी डीप मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला माहिती सांगितली की तुम्ही कस्टमरशी कसं बोललं पाहिजे, त्यांना कसं हँडल केलं पाहिजे, त्यांच्या म्हणजे स्किनचा, हेअरचा कसं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे, किंवा कसा अभ्यास केला पाहिजे, त्यांना कसं रेफर केलं पाहिजे, हे सगळं त्यांनी उत्तम पद्धतीने त्या कोर्समध्ये सांगितले. आणि त्यांनी एक गोष्ट इतकी छान सांगितली आजच्या सेशनमध्ये की तुम्ही गुड लिस्नर होणं खूप गरजेचं आहे. हा इतका पॉइंट मला त्यांचा आवडला आजच्या शेवटच्या सेशन मधला, की कस्टमरला उत्तम पद्धतीने ऐकणं पहिली गोष्ट हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कस्टमरला आपल्याला काय सांगतोय, म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम आपण त्यांना पहिल्यांदा जज करून अर्थ नाहीये. त्याला खरंच काय काय प्रॉब्लेम आहेत, आपण त्यांना कसं रेफर करू शकतो, काय रेफर करू शकतो, हे आपल्या माइंडमध्ये त्यांना त्यांना सांगताना आपल्याला चांगलं सांगता आलं. म्हणजे त्यांना वाटलं नाही पाहिजे की आपण तो हा बळबळच ऐकतोय, आपलं ऐकायचंय म्हणून. नुसतं आपण त्याला ह ह ह असं जर म्हणलं तर त्याला वाटणार आहे समोरच्याला की हा आपलं मनापासून ऐकत नाहीये.
हा पॉइंट मला त्यांचा खूप आवडला मॅडमचा, की आपण गुड लिस्नर होणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जर आपले कस्टमर वाढवायचे असतील तर त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला उत्तम पद्धतीने हँडल करता आले पाहिजेत आणि त्यांचं सोल्युशन आपल्याला उत्तम पद्धतीने देता पण आलं पाहिजे. आणि त्यांनी दुसरी गोष्ट एक सांगितली की स्वतःवरती विश्वास ठेवा. म्हणजे आपल्या स्वतःवरतीच विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला जर वाटत असेल की हा आपल्याच्याने हे कस्टमर नाही होणार आहे बाबा, किंवा आपल्याला हा आपण उगाचच आपण ह्याला काही सांगण्यात अर्थ नाही, हा आपल्याला जॉईन होऊ शकत नाही, आपण सुरुवातीलाच म्हणजे आपण निगेटिव्ह फेज मध्ये जातो की नाही, किंवा जज करून सोडतो की नाही हा आपल्याला जॉईन नाही होऊ शकत, कशाला आपण उगाच ह्याच्यावरती वेळ वाया घालवायचा आहे. असं कधी कधी होतं, माझं सुद्धा होत होतं. पण आज जेव्हा उडानच्या सेशन मध्ये मॅडमनी सांगितलं की तसं नाही झालं पाहिजे, आपला स्वतःवरती विश्वास असणं खूप मस्त आहे आणि कंटिन्युटी पाहिजे ह्या गोष्टीमध्ये. म्हणजे एक दिवस केलंय आपण, दुसऱ्या दिवशी ते सोडून दिलंय, असं नाही करता आलं हो झालं पाहिजे आपल्याकडून. ती कंटिन्युटी आपल्या कामामध्ये दिसली पाहिजे, आली पाहिजे. म्हणजे आपली स्वप्न पण पूर्ण होण्यासाठी त्याला मदत होते. आपण जर आज नुसतं स्वप्न बघितलं आणि त्याला त्याच्या दृष्टीने त्याच्याकडे पुढे जाण्याच्या दृष्टीने आपण जर काही हालचालच केली नाही तर काहीच उपयोग नाही. आपण काय स्वप्न बघितले त्याला कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला एक एनर्जी आली पाहिजे किंवा आपण त्याच्यासाठी प्रयत्न पण धडपड पण केली पाहिजे, असं मला तरी असं वाटतं की. आणि ते आरसीएम मध्ये येऊन नक्कीच शक्य आहे, कारण का आपल्या आजूबाजूला जे वातावरण असतं तेच आपल्याला ग्रोथ साठी मदत करतं. आपल्या आजूबाजूला जर सगळे निगेटिव्ह लोक असतील तर आपण त्या निगेटिव्ह फेज मध्येच राहू की बाबा हे जमेल का, मला माझ्याच्याने होईल का, काय मी करू शकते का, याच विचारात आपलं सगळी स्वप्न इथंच मरून जातील. पण आपण खरं तर इतके नशीबवान आहे की आरसीएम सारख्या आपल्या उत्तम कंपनीमध्ये आपण काम करतोय. आपण ग्रोथ हळूहळू ह्याच्यामध्ये ग्रोथ करायचा प्रयत्न करतोय. आपलं म्हणजे भाग्यच आहे की आपल्याला असा प्लॅटफॉर्म मिळालाय काम करण्यासाठी. तर माझं एक मी ड्रीम बुक तयार केलंय, माझी इच्छा आहे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेन ते. तर आपण ड्रीम बुक बघूया माझं. शांत बस. आली मॅडम, स्क्रीन आली. स्क्रीन शो झाली मॅडम, तुमची पीपीटी दिसत होते. येस, येस दिसते पीपीटी.
नाही मॅम, तुमचा आवाज नाही येते, फक्त स्क्रीन शो झाली होती तुमची. तुम्ही अनम्यूट करा ना स्वतःला, मग म्यूट आहे वाटतं. अरे गप ना रे. कल्याणी मॅडम, तुमच्या पीपीटी मध्ये काय साऊंड आहे काय? म्हणजे साऊंड क्लिप आहे का त्याच्यामध्ये? साऊंड मॅडम स्क्रीन शेअर होती, तुम्ही डायरेक्ट आहे ना पॉवर पॉईंट ओपन करा आणि स्लाइड शो हा, चालू करा. स्क्रीन दिसते का आम्हाला? आणि तुमचा आवाज पण येतोय. थांबे. स्क्रीन शेअर करा आणि डायरेक्ट पॉवर पॉईंट तुमची जे प्रेझेंटेशन ते ओपन करा. गप ना रे वैभव, मध्ये मध्ये येऊ नको रे. मॅडम दिसते स्क्रीन तुमची, तुम्ही स्लाइड शो चालू करा. आवाज येत नाहीये सर. येतोय येतोय मॅडम मॅडम. आता. हा. आवाज पण आलाय येतोय. का आवाज? हो. हो. कंटिन्यू करा. हा ओके. आपण हे माझं ड्रीम बुक आहे. माझं आरसीएमचं जे शॉपी होती ती नोव्हेंबर 2024 साली ओपनिंग झाली होती शॉपीचं. त्याच्या दुसऱ्या महिन्यातच म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच माझी बिगिनरशिप पिन अचीव्ह झाली होती. आणि ही त्याची ट्रॉफी आहे. त्यानंतर ही माझी छोटी छोटी घरातली स्वप्न आहेत की मला या वस्तू हव्यात. त्यातल्या आमच्या 2 तरी फुलफिल झाल्यात. आता बाकीच्या 2 आहेत त्या लवकरच फुलफिल होतील. बुलेटचं आता या दिवाळीपर्यंत बहुतेक आमचं होऊन जाईल, या 5-6 दिवसामध्ये. त्याच्यानंतर माझं हे एक महत्वाचं स्वप्न आहे की मला ओपनर पिन करायची आहे
पुढच्या महिन्यापर्यंत. आणि जे मुंबईचं आपलं सेलिब्रेशन होणार आहे, मला त्या सेलिब्रेशनला ओपनर पिनचं सेलिब्रेशन मला मुंबईत करायचंय. हे माझं स्वप्न आहे. त्याच्यानंतर आपली जी RCM ची ईगल पिन आहे ती मला मे 2026 पर्यंत अचीव्ह करायची आहे. हे माझी ट्रॅव्हलिंगची स्वप्न आहेत सगळे, की मला म्हणजे बरंचसं मला फिरायला खूप आवडतं. खरं तर मला नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करायला खूप आवडतं, किंवा म्हणजे मंदिरं म्हणा किंवा अजून दुसरं काय असेल ते. ही माझी ट्रॅव्हलिंगच्या बाबतीतली स्वप्न आहेत काही. त्यानंतर हे एक खूप महत्वाचं स्वप्न आहे की मला भिलवाड्याला जायचंय. म्हणजे आपली टीम जी भिलवाड्याला जाऊन आली आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस मी ऐकल्यापासून मला इतकी उत्सुकता लागली की मला भिलवाड्याला जायचंय आणि मला भिलवाड्याला जाऊन तिथं अवॉर्ड घ्यायचा आहे, तिथल्या स्टेजवरती उभं राहून. त्यानंतर हे एक माझं स्वप्न आहे गाडीचं, आणि ती शिकायची मला स्वतःला. हे माझं मुलांबद्दलचं स्वप्न आहे की त्यांना हाय एज्युकेशन देणं किंवा त्यांचे जी काही ड्रीम्स असतील ती फुलफिल करणं, त्यांना सगळ्या त्यांच्या ड्रीम्समध्ये सोबत किंवा एक सपोर्ट द्यायचं माझं स्वप्न आहे. त्याच्यानंतर आमचं घर मला खूप छान पद्धतीने असं वेल डिझाईन्ड असं, पण कॉझी आणि छान असं असलेलं एक सुंदर घर पाहिजे आम्हाला. ते एक माझं खूप महत्वाचं स्वप्न आहे. ज्वेलरी तर काय सगळ्यांनाच आवडते, आणि ही ज्वेलरी जशी आवडते ना तशीच मला ही गोल्ड पेन सुद्धा अचीव्ह करायची आहे 2030 ते 32च्या या वर्षामध्ये. ही जर गोल्ड पिन आपल्याला मिळाली तर या सोन्यापेक्षा याचं जास्त महत्व आहे मला. आणि माझी इच्छा आहे अशा नावाचे चेक आमच्या दोघांच्याही नावावरती येतील, अशी माझी खूप मोठी इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने आता आमची वाटचाल हळूहळू स्टार्ट झाली आहे. आणि हे एक अजून स्वप्न आहे माझं की मला कॅम्पर व्हॅन खूप आवडते खरं तर ट्रॅव्हल करण्यासाठी, की आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करता येतं. हे बऱ्याच जणांना हे काहीतरी वेगळं वाटेल कॅम्पर व्हॅन वगैरे, पण माझी खूप इच्छा आहे की कॅम्पर व्हॅन असावी आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण कुठेही कसंही फिरू शकू, असं माझी खूप इच्छा आहे की कॅम्पर व्हॅन मध्ये ट्रॅव्हल करायचं मला स्वतःच्या. अशा अजून भरपूर स्वप्न आहेत, पण ते अजून माझी ह्याच्यावर यायची आहेत. ते आता हळूहळू ह्याच्यामध्ये मी उतरवायला चालू केलेत, हळूहळू ती येतील. आता ह्याच्यातली बरीचशी स्वप्न माझी कंप्लीट झाली आहेत, पण आता पुढच्या स्वप्नांसाठी मला वाटचाल माझी आता हळूहळू चालू आहे. आता त्यातलं माझं आहे पहिलं स्वप्न आता पुढच्या महिन्यातच की ओपनर पिन होणं मला इतकं म्हणजे खूप महत्वाचं आहे. ते ओपनर पिन साठी माझी इतकी धडपड आता सध्या चालू आहे आणि मला इतके सपोर्टिव्ह सगळे सिनियर्स मिळालेत की ते इतके उत्तम पद्धतीने मला सपोर्ट करतायत ह्या बाबतीत की नाही होईल आपली. हा पॉझिटिव्ह अप्रोच मिळणं सुद्धा आपल्याला इतकं महत्वाचं असतं आपल्या आजूबाजूच्या वातावरणातनं. आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ती आपल्याला इतकी म्हणजे खूप महत्वाचे असतात. आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची लोक वावरत आहेत त्याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. आणि त्या बाबतीत मी खूप नशीबवान समजते की माझ्या आजूबाजूला सगळी पॉझिटिव्ह लोक आता यायला चालू झाले की ते मला माझे ड्रीम्स कम्प्लीट करण्यासाठी मला सपोर्ट करतायत, मला पुश करतायत. आणि त्याच्यामध्ये मी नावं घेईन की सीमा मॅडमला ऐकल्यापासून तर मला इतकं म्हणजे त्यांना मी समोरासमोर मागच्या महिन्यातच बघितलं आणि त्यांना मी जेव्हा ऐकलं त्यांचे जे एक्सपिरियन्स आहे, त्यांची बोलण्याची म्हणजे पद्धत, त्यांचं कन्व्हिन्सिंग पॉवर जी मी बघितली, त्यांनी मी इतकी इन्स्पायर झाले खरं सांगायला. म्हणजे त्या इतकं उत्तम पद्धतीने
समजावून सांगू शकतात. मला ती कन्व्हिन्सिंग पॉवर मला त्यांच्यातली घ्यायची आहे. माझी ती एक खूप इच्छा आहे की त्यांच्यासारखं मला पण समोरच्याला मनात शिरून असं म्हणजे त्याचं सगळं आपल्याला कळलं पाहिजे किंवा त्याशी मन मोकळेपणाने असं बोलता आलं पाहिजे. एवढं मला ते अजून जमत नाही, पण माझं ते त्यांना बघितल्यापासून माझी एक खूप इच्छा आहे की आता हे मॅडम कडनं मला हा गुण घ्यायचा आहे. त्यांना ऐकल्यापासून मी इतकी इन्स्पायर झाली खरं तर. आणि अधूनमधून आपले बेदरे सर आहेत, गहिरे सर आहेत, म्हणजे ते इतके पुश करत असतात की नाही हे होईल मॅडम, आपण करूयात, ओपनर पिन आपल्याला करायची. म्हणजे ते मला त्यांचा दिवसात नाही एक दोन असे फोन असतात की आपल्याला हे नाही हे अचीव्ह करायचंय, आपल्याला आज हे करायचंय ते करायचंय. म्हणजे आपल्याला एवढं समजून सांगणार सुद्धा कोणीतरी पाहिजे. असं कोणते सिनियर कोणाला कोणत्या कंपनीमध्ये असं समजून सांगत नाहीत की हा हे तुम्ही करा किंवा तुम्ही ह्याच्यामधनं हे करू शकता. एवढा सपोर्ट कोणी देत नाही. पण ही जी टीम आहे आपली ती इतकी उत्तम मिळालेली आहे आणि इतके सपोर्टिव्ह आहेत ना, त्याच्यामुळं मी हे करू शकते असं मला सांगावंसं वाटतं. आणि अशी टीम सगळ्यांना मिळो आणि आपली अशीच उत्तम उत्तम प्रगती होत राहू. ही माझी इच्छा आहे. आपली लवकरच ओपनर पिन होणार आहे आणि एक नाही अशा भरपूर ओपनर पिन आपल्याला आपल्या टीम मध्ये करायच्या आहे. आणि त्या दृष्टीने आता सगळ्यांचे प्रयत्न म्हणजे सगळ्यांनी आता सॉक्स आपले वर खेचलेत, म्हणजे पुलअप केलेत आपले सॉक्स. आता सगळेजण तयारीत आहेत की आता आपल्याला हे टार्गेट अचीव करायचंय आणि आपल्याला आपली ओपनर पिन आपल्याला करायचीच आहे. आपल्या डाऊनलाईन मध्ये आपल्याला एवढ्या एवढ्या ओपनर पिन झाल्याच पाहिजेत. हे सगळ्यांचं स्वप्न आहे आणि ते पण आपलं आता हे सगळ्यांचं स्वप्न आहे आपलं, ते आपलं आता हळूहळू कम्प्लीट होणार आहे. आपल्या पुढच्या महिन्यातच कम्प्लीट होईल हे आता आपलं उद्देश आहे. स्क्रीन शेअरिंग पण करता का? खूपच छान. आवाज येतोय मॅडम तुमच्यापर्यंत माझा? हॅलो. झालं येते ना येते. stop? कल्याण मॅडम, हा झाली स्टॉप झाली. हो येतोय. वाटतं परत मॅडमला नेटवर्क इश्यू आलेला दिसतोय. येतोय ना आवाज तुम्हाला? हा येतोय मॅडम, आता येतोय आवाज. हो. आवाज थोडा माझा मागं पुढं होतोय. अरे थांब रे. आवाज येतोय मॅडम तुमचा, स्पष्ट आवाज येतोय आता. पण ते खूपच मागं पुढं होतंय माझ्या मते. आता येतोय, आता येतोय. येतोय ना? हो हो. ते मला वाटतं व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर आवाज थोडा म्हणजे हे होतोय म्हणून मी व्हिडिओ बंद ठेवलाय. हो हो चालेल काही प्रॉब्लेम. हा. काही बोलायचं राहिलंय का अजून की? बोलायचं म्हणजे आता मला तरी आलेले खूप चांगलं म्हणजे
चांगले चांगले एक्सपिरियन्सेस आहेत. मी तर सांगितले आता मला खूप चांगले एक्सपिरियन्स आलेत. माझ्या स्वतः मध्ये मला फरक जाणवलाय. मला माझ्या कस्टमर कडनं चांगला फीडबॅक यायला लागलाय. म्हणजे स्पेशली आपल्याला स्किनसाठी मला इतका चांगला फीडबॅक आलाय की वांगासाठी जे आपण क्रीम देतो, आपलं सीटीएम करायला सांगतो, सिरम आहे, फेस वॉश आहे, मोरिंगा मोरिंगा क्रीम आहे. ते सगळ्यांनी इतकं म्हणजे छान रिझल्ट यायला लागलाय. आणि लेडीज त्याच्यावरतीच आता इतक्या खुश आहेत की म्हणजे त्या प्रोडक्ट वरती, की आता एकीचं बघून एक आपल्या कसं बायकांची माउथ पब्लिसिटी जास्त असते. तुला फरक कशाने जाणवायला बाबा, की तुझी स्किन इतकी का छान दिसते. ते आता एकमेकींना बघून म्हणजे बायका सुद्धा आता यूज करायला चालू करायला लागल्यात. म्हणजे त्यांना सुद्धा आता फरक जाणवायला लागलेत. हा इतका महत्वाचा फीडबॅक आहे आपल्यासाठी. आणि माझी तर इच्छा आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला 2-3 प्रोडक्ट वरती पण उत्तम पद्धतीने काम करायचं. त्यातले माझे 2-3 प्रोडक्ट हायजीन, त्याच्यानंतर 2 आहे आपलं कलर कॉस्मेटिक, आणि 3 आहे आपले स्किन आणि हेअरचे जे आपलं प्रोडक्ट्स आहेत, मोरिंगाचे आणि आपले सिरम वगैरे. माझं टार्गेट सध्या आणि न्यूट्रिशन वुमन हे 3-4 प्रोडक्ट आहेत माझे. माझी इच्छा आहे की त्याच्यावरती उत्तम पद्धतीने काम करून आपल्या ह्याच्यामध्ये ग्रोथ करणं आपल्याला जमू शकतं, असा मला कॉन्फिडन्स वाटतोय की बाबा आपल्या इथे हे उत्तम पद्धतीने ह्याच्यावरती वर्क होऊ शकतं. आणि आता त्या दृष्टीने माझा प्रयत्न चालू झालाय हळूहळू. लवकरच आता माझ्या मते आता सगळ्या सिनियर्सशी बोलून आता एखादा हायजीन कॅम्पेन घ्यावा असा माझा विचार आहे लवकरच, 1 डिसेंबर मध्ये किंवा जानेवारी पर्यंत. कारण का ते घेणं इथं खूप गरजेचं आहे, हायजीन कॅम्प करणं. तर आता सीमा मॅम, मी तुम्हालाच म्हणेन तुम्ही पुढे कंटिन्यू करा. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान प्रकारे सांगितलं तुम्ही. 4-5 पॉइंट काढलेत मी, म्हणजे भरपूर पॉइंट होते काढण्यासारखे. तर स्वप्न बघा, स्वप्न तर सगळेच बघतात, पण ती सत्यात कशी उतरवायची आणि कशा प्रकारे त्याच्यावर काम करून ती सत्यात हो. उतरवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, ते मॅडमने सांगितलं. आणि परत एक उडान कोर्स बद्दल सांगितलं मॅडमने, की जेव्हा आपण उडान कोर्स करतो, मी तर म्हणेल प्रत्येकाने केला पाहिजे, जेंट्स असो किंवा लेडीज असो. कारण की जेव्हा ते प्रत्येक प्रॉडक्टचं डीप मध्ये नॉलेज देतात, आणि त्याच्या फक्त प्रोडक्टचं नॉलेज देत नाही, तर आपल्यात स्वतःत कसं बदल केला पाहिजे, आपण कशा प्रकारे बोललं गेलं पाहिजे, कुठे हसून बोललं पाहिजे, कुठे कमी स्माईलमध्ये बोललं पाहिजे, हे सुद्धा तिथे सांगितलं जातं. कशा प्रकारे कपडे घालणं वगैरे, म्हणजे खूप डीप मध्ये नॉलेज देतात. हे असं कोणी इकडे तिकडे देऊ शकत नाही. जरी कोर्स कोणी जर बाहेरचा घेतला, त्याला हजारोनी पैसे लागणार आहे. आणि इथं तर आपण आता समजा दिवाळी आहे, दिवाळीला तर जर मी तर जेंट्स म्हणजे सगळ्या लोकांना सांगू शकते की तुम्ही जर कलर कॉस्मेटिक घेतली, तर एक महिलेला द्या तुम्ही घरी, घरच्या लक्ष्मीला द्या प्रॉडक्ट, आणि त्यांना सांगा की ही प्रॉडक्ट कशी वापरायची, याची तुला घर बसल्या ट्रेनिंग मिळेल, तू फक्त प्रॉडक्ट यूज कर. तरी त्या घर बसल्या ते प्रॉडक्ट वर नॉलेज घेऊ शकतात. आणि परत महिला, जसं मॅडम म्हटलंय की महिलांची जास्त मोठी स्वप्न नसतात, पण मॅडमने दाखवून दिलं की जी स्वप्न सुद्धा बघत नाही, तिला स्वप्न कशा प्रकारे बघायची आणि कुठपर्यंत बघू शकते, हे मॅडमने दाखवून दिलंय. आणि जसं मॅडम म्हटलं की कुठले प्रोडक्ट 2 ते 3 प्रोडक्ट वर पण आपण काम करू शकतो, तर खरंच आहे की 400 ते 500 प्लस आपले सगळे प्रोडक्ट आहे. तर त्यातले कुठलेही 2 ते 3 प्रोडक्ट तुम्ही असे त्याच्यावर पीएचडी करा की झोपेतून उठवलं की तरी आपल्याला त्या प्रोडक्ट बद्दल बोलता आलं पाहिजे. म्हणजे अशी मोजकी प्रोडक्ट तुम्ही यूज करा, म्हणजे चॉईस करा की त्याच्यावर तुम्ही डीप मध्ये नॉलेज घ्या आणि दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा. आम्ही तसंच करतो. आता आम्ही डॉक्टर गैरेन मी, आम्ही कपल्सनी काम करतोय.
आणि आम्ही म्हणजे स्वतः आधी शिकलो आणि शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि शिकवण्याचाही प्रयत्न करतोय. की असं नाही की आम्ही खूप नॉलेज घेतलंय ना, आम्हाला खूप नॉलेज आहे असं नाही, आम्हीही शिकण्याचा प्रयत्न करतोय यातून. आणि असं नाहीये की मोठ्यांकडूनच शिकलं जातं, खूप जणांकडून आम्हाला पण शिकायला मिळतं. आणि याच्या मॅडमचं खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतक्या छान प्रकारे आज सेशन घेतलं त्याबद्दल. आता मी महिलेलाच पहिलं आता बोलवते. मी वर्षा मॅडमला इन्व्हाइट करते की तुम्हाला काय वाटलं आज. JRCM आवाज येतोय मॅडम माझा? हो हो येतोय जय असेल. येतोय ना? हो. JRCM नमस्कार. आणि प्रथम मी सर्वांना दीपावलीच्या मला वाटतं उद्या पहिला दिवस असेल, तर सर्वांना आधीच मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि मॅडमांबद्दल काय कौतुक करायचं की मॅडम इतकं जबरदस्त खूपच जबरदस्त झालं. कॉल आला होता, सॉरी मॅम. तर खूप जबरदस्त सेशन घेतलं मॅडमांनी. आणि आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मॅडमांचं सगळ्यात म्हणजे सेशन तर खूपच जबरदस्त होतं. बट त्यामधला जो काही पॉइंट स्वप्नांबद्दल त्या बोलल्या तो मला खूप कुठेतरी मनाला भिडला. की मॅडम बोलल्या की आपण जे काही स्वप्न महिला जे काही स्वप्न बघतात ते खूप छोटे बघतात, मोठे बघण्याला म्हणजे त्या हिंमत नाही लावत. ही गोष्ट एकदम 100% खरी बोलल्या मॅडम. आणि मॅडमांनी त्यांचे ड्रीम्स लिहून ड्रीम्स तयार करून आणि त्यातून दाखवून दिलं आपल्याला की आपण छोटे नाही तर मोठे स्वप्न पण बघू शकतो आणि पूर्ण करू शकतो. नक्कीच मॅडम, 100% मला पण या गोष्टीचा खूप अनुभव येतोय. एवढंच आहे का मी जे स्वप्न आहेत ते पेजवर नाही तर मी माझ्या जीवनाच्या स्टेजवर ते मी आणण्याचा आणि सत्यात उतरवण्याचा प्रयत्न अगदी प्रॅक्टिकली करते. बट फक्त मला तो म्हणतात ना पेजवर आणण्याचा मला चान्स नाही भेटत आहे. खूप भागादौडी चालली आणि खूपच जोरात काम सुरू आहे आमचं. मला वाटतं सगळ्या सिनियरांना सगळ्या टीमला माहिती असेल. आमचे किरण टिळेकर सर, आमची टीम आणि आम्ही एकदम जबरदस्त आता कामाला लागलेलो आहे. आणि फक्त डिसिजन नाही तर ऍक्शन विथ काम करतोय आम्ही. आणि मला वाटतं या महिन्यामध्ये खूप जबरदस्त ग्रोथ मोठ्या पिना अचीव होणार आहेत आणि खूपच जबरदस्त काम होणार आहे. पण मॅडमांच्या बोलण्यातून आणि मॅडमांनी जे सांगितलं की आपण छोटे नाही तर मोठे पण स्वप्न बघायला हवे आणि मोठे स्वप्न बघू तरच आपण ते पूर्ण पण करू. तर खूप आवडलं मॅडम सेशन. तुमचं ड्रीम बुक जे काही तयार केलंय तुम्ही ते पण खूपच जबरदस्त होतं, खूप आवडलं. आणि मला खूप म्हणजे गॅरंटी मॅडमांच्या बोलण्यातून जाणवत होतं की मॅडमांची स्वप्न आणि मॅडम जे काही टार्गेट्स पुढे ठेवतायत समोर आणतायत तर ते खूप पॉझिटिव्हिटीने आणि खूपच याच्याने तर ते खरंच 100% पूर्ण होतीलच आणि होणारच आहे. कारण आपण ज्या काही पॉझिटिव्ह वातावरणामध्ये राहतो आपला माहोलच आजूबाजूचा असा आहे. कारण आपले जे सिनियर लीडर्स असे आहेत की त्यांनी आपल्याला इतकं जबरदस्त घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला आपण दाद देतोय. त्यामुळे 100% त्यांच्या पावलावर पाऊल जे काही आपण टाकतोय तर आपण 100% सक्सेस होणार आहे. ते सक्सेस झाले आपण होणारच आहे. आपले सिनियर त्यांचं प्रत्येकाचं किती कौतुक करावं का आणि कुणाकुणाचं नाव घ्यावं. तर वेळ कमी असेल तर बाकीच्यांनाही चान्स भेटायला पाहिजे बोलायला. सो थँक्यू मॅडम मला बोलण्याचा चान्स दिला. थँक्यू सो मच. जय आरसीएम. धन्यवाद मॅडम. अजय सरांना बोलवते की पुढचे तुम्हीच बोलवा बाकीच्यांना, मला इथं नाव लवकर लक्षात येत नाही. ओके, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद मॅडम मला इन्व्हाइट केल्याबद्दल. सर्वात प्रथम मी कल्याणी मॅडमचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो की अतिशय सोप्या आणि छान पद्धतीने मॅडम त्यांचा अनुभव आपल्याला या ठिकाणी शेअर केलेला आहे. तर मॅडमचं येरमाळा या ठिकाणी शॉप आहे. जर ज्या लोकांची येरमाळ्यामध्ये टीम असेल किंवा कोणी ओळखीचे असेल तर तुम्ही त्यांना मॅडमचा नंबर देऊ शकता आणि एकदा शॉपला व्हिजिट करा. अतिशय चांगल्या प्रकारे मॅम शॉप चालवत आहेत. त्याच पद्धतीने मॅडमचा एक्सपिरियन्स जर आज बोलण्यातून बघितला असेल तर मॅडमने जो उडानचा कोर्स केलाय त्याबद्दल मॅडमचे एकदा सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. मॅडमचा आजच कोर्स पूर्ण झालाय म्हणून. तर उडान केल्यामुळे जो कॉन्फिडन्स येतोय तुम्ही आता बघितलं असेल, वर्षा मॅडम असतील, सीमा मॅडम असतील,
हे सगळे उडाणमधूनच घडलेले आहेत. तर माझी प्रत्येकाला विनंती राहील की आज मीटिंग मध्ये असलेले सर्व जेंट्स लोकांनी या दिवाळी निमित्त आपल्या घरच्यांना कमीत कमी किसोलच्या वस्तू आणि ह्युमिनीच्या वस्तू घेऊन जर दिल्या तर त्यांच्या दोन्ही गोष्टी पूर्ण होतील. दिवाळी निमित्त एक भेट पण होईल आणि त्याचसोबत एक उडानचं टार्गेट देखील पूर्ण होईल. या 12 दिवसाच्या कोर्स मधून ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या गोष्टी कुठे आपल्याला शिकायला मिळत नाही. त्याचसोबत आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा मग बोलण्याचे जे स्किल असेल हे सर्व गोष्टी त्याचसोबत आपले किसोलचे प्रोडक्टचे ट्रेनिंग असतील हे पूर्ण केल्यानंतर जो कॉन्फिडन्स आज मॅडमने ज्या पद्धतीने बोलल्या असं कोणी म्हणणार नाही की मॅडमची आज पहिली मीटिंग होती किंवा मॅडम फर्स्ट टाइम आज बोलतायत. आणि मला अतिशय गर्व वाटतोय की आपल्या या विकली मीटिंगचा उद्देश आपण जो ठरवला होता की आपल्याला नवीन नवीन लीडर घडवायचे. तर दर गुरुवारी नवीन नवीन लेडीज आपल्या सोबत येत आहेत, जेंट्स येत आहेत आणि आपली जबाबदारी या ठिकाणी दाखवत आहेत. तर सर्वप्रथम मी बेदरे मॅडमचे हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि त्यासोबत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर पुढील कारवाईसाठी मीच कंटिन्यू करू मॅडम का तुम्हाला इन्व्हाइट करू परत? हो हो. मग एक जेंट्स एक लेडीज असं घ्या. ठीक आहे ठीक आहे चालेल ओके. आपल्याकडे अजून 10 मिनिटाचा टाइम आहे तर आपण थोडं आजच्या मीटिंग बद्दल रिव्ह्यू ऐकूया या फीडबॅक घेऊ. तर सर्वप्रथम ज्यांचा कॅमेरा चालू आहे असे आपल्यामध्ये महादेव बामणे सर आहे तर बामणे सरांना विनंती करतो, प्लीज वेलकम सर. अनम्यूट करा सर, तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन देतो मी. नमस्ते सर्वांना जय आरसीएम. आज बेदरे मॅडमने अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी काम ही चांगल्या अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे. साधारण त्यांच्या शॉपीला त्यांनी मगाशी सांगितलं बोलताना की नोव्हेंबर 24 मध्ये त्यांनी शॉपी ओपनिंग केली आणि आता महिन्याभरात बऱ्याच त्यांनी अचीवर पण केलेत आणि पुढली पण स्वप्न त्यांचं ड्रीम बुक पण खूप त्यांनी छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं. अशीच ड्रीम प्रत्येकाने आपापली तयार करून त्या पद्धतीने जर काम करत राहिले तर नक्कीच आपल्याला आरसीएम मध्ये एक चांगलं यश मिळू शकतं असं यातून समजलं. तर नक्कीच आपण आता आमची ही थोड्या थोड्या पद्धतीने प्रत्येक महिन्यात थोडी थोडी प्रगती वाढत चाललेली आहे आणि अशीच प्रगती वाढत चालली तर नक्कीच आम्ही पण ज्या काही कंपनीचे टीम म्हणा किंवा काय कंपनीच्या माध्यमातून जे आपले ड्रीम्स आहेत ते पूर्ण फुलफिल करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. तर अतिशय उत्तम आजचा सेमिनार झालेला आहे. त्याबद्दल मॅडमचं सर्वांच्या वतीने मी आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अजय गेरे सरांचं पण मी आभारी आहे. जय आरसीएम. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर. अतिशय छान प्रकारे तुम्ही फीडबॅक दिलाय. माझे तुम्ही पण एक मॅडमच्या ड्रीम बद्दल कौतुक करायचं राहून गेलं की मॅडमने अतिशय छान पद्धतीने ड्रीम बुक केलंय. एकदा मॅडमच्या ड्रीम बुक साठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. बघा ड्रीमची ताकद काय मॅडमला आता नाही समजणार, पण ड्रीम आपण जे ठेवतो आणि ते जेव्हा सत्यात उतरतं तेव्हा त्याची खरी ताकद कळते. तर प्रत्येकाने अशा पद्धतीने ड्रीम बुक केल्या पाहिजे, कारण आरसीएम बिझनेस हा फक्त लिडरशिपचा किंवा फक्त प्रोडक्ट वापरण्याचा नाही तर एक ड्रीमर लोकांचा बिझनेस आहे. याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे स्वप्न पूर्ण करू शकतो, पण स्वप्न कुठेतरी बघितलं गेलं पाहिजे म्हणून त्यासाठी ड्रीम बुक करणं गरजेचं आहे. प्रत्येक लीडरने या ठिकाणी माझी विनंती राहील की आपापलं ड्रीम बुक भले ते छोटं असो किंवा मोठं असो पण ड्रीम बघणं फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर पुढच्या फीडबॅकसाठी मी आपल्या टीम मधील प्रतीक्षा गैरे मॅडम इन्व्हाइट करतो. वेलकम मॅडम. थँक्यू सर. सर्वात आधी सर्वांनी कल्याणी मॅम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की त्यांचा कॉन्फिडन्स बघून असं अजिबात वाटलं नाही की मॅमनी फर्स्ट टाइम मीटिंग घेतली आहे. तर नक्कीच मॅमनी जे मेन्शन केलं की स्वप्न बघितले गेले पाहिजे, कारण की आपण जोपर्यंत व्हिजन मध्ये आपण बघणार नाही तोपर्यंत ते रियालिटी मध्ये येणार नाही. तर नक्कीच मॅम तुमच्यासारखं मी पण लवकरच ड्रीम बुक करणार आहे. आणि अजून एक मॅमनी खूप महत्वाचा पॉईंट सांगितलं की एन्व्हायरमेंट आपलं मॅटर करतं. तर आपण सर्वजण खूप लकी आहे की आपल्या आसपास खूप जास्त पॉझिटिव्ह लोक आहेत. तर नक्कीच आपण सर्व एकत्रपणे काम करून खूप पुढे जाणार आहे.
आणि सर्वांची एनर्जी बघून तर खरंच मला पण खूप मोटिवेटेड फील होत आहे. तर नक्कीच आपण सर्वजण खूप छान काम करणार आहे आणि परत एकदा कल्याणी मॅमचा धन्यवाद की खूप छान मीटिंग झाली मॅम. जय आरसीएम. धन्यवाद प्रतीक्षा मॅडम. यानंतर किरण टिळेकर सर आपल्यामध्ये आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात मी सरांना इन्व्हाइट करतोय. जबरदस्त खरांचं काम चाललंय आणि या महिन्यात सरांची मोठी टार्गेट आहे. तर वेलकम किरण टिळेकर सर. हॅलो. येस वेलकम. येतोय आवाज. जय आरसीएम सर. येस. सगळ्यात महत्वाचे ग्रेट आपले राजकुमारजी सोनवणे यांच्या सानिध्यामध्ये आपण सर्व टीम चांगल्या पद्धतीने आपण बिझनेस शिकत आहोत. आणि आजची मीटिंग म्हणजे खूप मोटिवेशन सर्वांना मिळेल अशी होती. कल्याणी बेद्रे मॅडमने चांगल्यापैकी बिझनेसचे काही सूत्र एक्सप्लेन केले आणि स्वतःचा अनुभव किंवा स्वप्न कसे ठेवावेत याबद्दल चांगली माहिती दिली. तर बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाचं इन्कम हा तर शेवटचा विषय आहे. परंतु जसं की आपण कंपनीची भिलवाडा व्हिजिट केल्यानंतर असं काही फिलिंग होती समजा आपल्याला की आपण समाजासाठी खरोखर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांना आपण लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे भिलवाड्याला गेल्यानंतर तर एकच कळलं की पैसा हा शेवटचा विषय आहे. परंतु आपण समाज कल्याण करू शकतो आणि चांगल्यापैकी लोकांना आपण सुधारू शकतो. हे एक इच्छाशक्ती वाढते आणि एक मोटिवेट होतं माणूस त्यामध्ये. सगळ्यात महत्वाचा धन्यवाद मी त्यांना देईन. आज आपण जसे की अण्णासाहेब गहिरे आमच्याकडे आता सध्या मीटिंग होते एक साधारण मागच्या रविवारी. तर मी एक एक असा अनुभव घेतला की आपण आपल्या घरी आपल्या शब्दाला मान देऊन किती लोक येऊ शकतात. आणि मग मी 35 लोकांची फक्त टीम बनवली आणि एक लिस्ट बनवली. त्यातले 32 लोक तिथं आले आणि अण्णासाहेब गहिरे आणि अजय गहिरे यांनी खूप असा छान असा एक प्लॅन आणि हरिसंजीवनी प्रोडक्टची माहिती दिली. तर त्याचा फीडबॅक म्हणजे आज जर बघितलं तर 7-8 लोकांची जॉईनिंग पण झाली आणि अजून होऊन पुण्यात आहे. म्हणजे कुठेतरी असं वाटलं की आतापर्यंत आपण दिवस वाया घातले, वर्ष वाया घातले. आणि त्यानंतर आमची पूर्ण फॅमिली आज चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व झाली आणि इथून पुढचं बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल. धन्यवाद सर, बोलण्यास संधी दिली. आभार. प्लीज ओव्हर टू अजय सर. खूप खूप धन्यवाद सर. त्यानंतर अमीना शेख मॅडम आपल्यामध्ये आहे. तर मी मॅडमला इन्व्हाइट करतो. प्लीज वेलकम अमीना शेख मॅडम. नमस्ते. जय आरसीएम. येस. बोलायला संधी दिली त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आज मीटिंग खूप छान झाली कल्याणी मॅडमनी आणि गहिरे मॅडमनी मी सूत्रसंचालन खूप छान केलं आणि कल्याणी मॅडमनी तर इतकं छान सगळ्यांना सांगितलं की लेडीज पण स्वप्न बघू शकतात, ते पूर्ण करू शकतात. कारण उडान कोर्समुळे एवढा त्यांच्यात कॉन्फिडन्स आलाय की ते उडान कोर्सच असा आहे की महिलांना खूप स्वतःला स्वावलंबन सशक्तीकरण करते आणि आपले ड्रीम जे आहे ते पूर्ण करायला मदत करते. उडान कोर्समध्ये सगळ्या लेडीजनी आणि जेंट्सनी सगळ्यांनी करायला पाहिजे. ह्याच्यामुळे असं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सगळं प्रोडक्ट विषयी माहिती, परत स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल वाढवणं हे सगळं त्याच्यामध्ये शिकवतं. एवढं की तुम्ही सेल पण कसं करायचं प्रोडक्ट ते पण ते शिकवते. आणि तुम्हाला त्याच्यामधनं परत अजून केस ओपन करण्याचं ते सुद्धा तिने दाखवतात त्याच्यामध्ये रिझल्ट कसं करायचं काय करायचं म्हणून. आणि टीम साठी खूप चांगलं ग्रोथ पण त्याच्यामुळे खूप होईल. आणि सगळे प्रोडक्ट ही चांगली माहिती मिळाल्यामुळे आपण कॉन्फिडन्सली दुसऱ्याला सांगू शकतो आणि सेल पण करू शकतो आणि आपला स्वतःचा बिझनेस ग्रोथ पण करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये एक त्या म्हणाल्या की पॉझिटिव्ह आपलं वातावरण ठेवायला पाहिजे. कारण दुसऱ्याचं ऐकून पण घ्यायला पाहिजे. तेव्हाच आपण त्यांचं ऐकून घेतल्याशिवाय आपण त्यांना काही प्रोडक्ट पण प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अगोदर काय समस्या काय ते त्यांचं निवारण व्यवस्थित केलं की ते पण खुश होतात आणि आपल्याला काहीतरी समाधान होतं की आपण पण त्यांचं काहीतरी भलं केलं आणि समाजासाठी काहीतरी करावं. त्यांच्यामध्ये प्रत्येकाच्या समस्या आपण समस्याचं निवारण करावं आणि आपलं टीमचं ग्रोथ करावं आणि सगळ्या महिलांनी
उडान कोर्स हा सगळ्यांनी करावा. त्यामुळे तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ होण्यास खूप मदत होते. आणि कल्याणी मॅडम मागे मी पाहिलं होतं तेव्हा पहिलं पण त्या चांगले असं बोलायला खूप चांगले आहेत आणि आता उडान कोर्समध्ये मग त्यांच्यामध्ये खूप बदल झाले. असंच सगळ्या लेडीजनी आपलं स्वतःचं कॉन्फिडन्स लेवल वाढवून आपल्या बिझनेसला मदत करावी. एवढं बोलून मी जय आरसीएम. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या टीमचे कन्सिस्टन्सीचे मास्टर आणि ज्यांच्या गायडन्स मध्ये कल्याणी मॅडम सारखे लिडरशिप घडतात असे डॉक्टर दत्तात्रय बेदरे सर मीटिंग मध्ये आहे, तर मी त्यांना एकदा इन्व्हाइट करतो. प्लीज वेलकम डॉक्टर बेदरे सर. हॅलो सर. येस येस सर, येतोय आवाज. एका वेळेस जर दोन डिव्हाइस चालू असेल तर एक डिव्हाइस बंद करा सर. एकाच ठिकाणी दोन जर मीटिंग चालू असतील ना, एक मीटिंग बंद करा सर, म्हणजे आवाज क्लिअर येईल. हॅलो, येतो आवाज सर? येस सर, येतोय, क्लिअर येतोय. ड्रायव्हिंग चालू आहे त्यामुळे गाडी सांगितलं ना. ओके ओके सर, ठीक. सर, तर आजची मीटिंग सर खूपच जबरदस्त झाली आणि कल्याणी मॅडम ना जे 2 दिवस तयारी केली आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्यांचं जे ड्रीम बुक आहे सर तर ते ड्रीम बुक जे असं बनवलं त्यांनी, खरंच कोणी लवकर असं बनवू शकत नाही ड्रीम बुक. आणि ते ड्रीम त्यांनी ते पूर्ण केली. आणि त्यांनी एक सांगितलं नाही आज त्यांनी की त्यांनी आरशेमध्ये येण्या अगोदर एक ड्रीम बघितलं होतं एक मागच्या वर्षी, की माझा दुसरा बिझनेस नवीन चालू होईल म्हणून. आणि तो आरशेमच्या शॉपच्या रूपात तो पूर्ण झाला त्यांचा. आणि त्याचबरोबर छोटे छोटे स्वप्न जे आहेत त्यांनी पूर्ण केले आहेत. आणि त्यांचे नवीन स्वप्न जे आहेत ते लवकरच पूर्ण होतील. हे काय सांगायची गरज नाही. आणि त्यांनी सांगितले रॉयल्टी पेन आपली स्टार गोल्ड पेन त्यांनी सांगितलं 2030, पण सर त्यांची स्पीड बघता त्यांचं ही रॉयल्टी पेन 2026 मध्येच 2026 एंड मध्येच पूर्ण होईल. म्हणजे आणि 1 वर्षापासून त्यांची रॉयल्टी पेन पूर्ण होईल. हे सर मी ठामपणे सांगू शकतो. आणि सर त्यांचं जे कॉन्फिडन्स, त्यांचं बोलण्याची पद्धत, जे त्यांनी विषय सगळे एकामागोमाग एक पूर्ण केले, एक घेतले आणि त्या जे कॉन्फिडन्स मध्ये बोललाय, खरंच सर एकदम मस्त आहेत. आणि त्या भविष्यातल्या यरमाळ्यातल्या डायमंड आहेत. आणि त्यांच्या गायडन्स मध्ये किंवा त्यांच्या साथीमध्ये उमेश बेदरे आणि कल्याणी बेदरे या खरोखर यरमाळ्याचं शॉप असं काय करतील की भविष्यामध्ये आपल्याला यरमाळ्यामध्ये वंडर वर्ल्ड प्राईम टाकावं लागणार आहे. एवढा यांचा ग्रोथ फास्ट चालू आहे. आणि त्या ज्या म्हणाल्या त्या महिन्यामध्ये ओपनर पेन, जे मुंबईमध्ये सेलिब्रेशन, बेलवाडामध्ये सेलिब्रेशन किंवा आपल्या शिर्डीची जी तयारी आहे शिर्डीमध्ये सेलिब्रेशनची, ही त्यांचे नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यांचं त्या दृष्टीने स्पीड चालू आहे किंवा त्यांचं जॉईनिंग चालू आहे, बिल करणं चालू आहे, त्यांचं जे मार्गदर्शन चालू आहे सगळ्यांना. आणि त्यांनी उडान कोर्स केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद सर. बोलण्यासारखे आपल्याकडे लीडर तर भरपूर आहे आज मीटिंग मध्ये, परंतु वेळेचे बंधन पाळणं देखील खूप महत्वाचं आहे. तर जास्त ओव्हरव्ह्यू न घेता डायरेक्ट आपल्या टीमचे मेंटर आदरणीय सोनवणे सर यांना इन्व्हाइट करतो आणि त्यानंतर मग मीटिंग आपण क्लोज करूया. तर एकदा जोरदार ताळ्यामध्ये सरांचं मी स्वागत करतो. प्लीज वेलकम आदरणीय राजकुमार सोनवणे सर. थँक्यू सर, धन्यवाद सर. जय आरसीएम सगळ्यांना. आवाज येतो का सर? येतोय आवाज. थँक्यू, धन्यवाद सर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्या मते कल्याणी बेंद्रे मॅडम साठी. कारण की मॅडमनी स्टार्टिंगलाच एक लाईन सांगितली की माझी पहिली वेळ आहे. पण मॅडमला एक सांगणं आहे की पहिली वेळ आहे पण शेवट नाहीये. कारण की तुम्ही ज्या पद्धतीने आजचं सेशन पूर्ण हँडल केलं, या सेशनला आणि आपल्या पूर्ण टीमला तुमची कंटिन्यू गरज लागत राहणार आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाची गरज लागत राहणार आहे. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी मांडल्या की लिसनिंग पॉवर कशी असली पाहिजे, कन्सिस्टन्सी का केली पाहिजे, आरसीएम का करायला पाहिजे, किती सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. त्याच्यानंतर तुमचं ड्रीम बुक आलं. ड्रीम बुक तर म्हणजे पूर्ण तुमचं सेशन एकीकडे होतं आणि तुमचं ड्रीम बुक मला वाटतं एकीकडे होतं. कारण की ही म्हणजे सिस्टमची ताकद त्या ड्रीम बुक मधून लोकांना दिसते. माझ्या मते पहिले स्वप्न बघायचा अधिकार फक्त पुरुषांना होता. कारण की ते स्वप्न फक्त पुरुषांसाठीच बनलेले असायचे, गाडी घेणार, बंगला घेणार.
पण ही या सिस्टमची ताकद आहे की एका महिलेला स्वप्न बघायला सुद्धा लावू शकते, स्वप्न बुकवरती लिहायला सुद्धा लावू शकते, आणि ती पूर्ण करण्यासाठी जे पाहिजे ते सिस्टम मी करायला तयार आहे. आणि 100% कल्याणी बेदरे मॅडमचे जे स्वप्न आहे, जसं मॅडमने आता सांगितलं की बुलेट जास्त लांब नाही तर दिवाळीमध्येच बुलेट येते, तर एकदा जोरदार टाळे आणि अभिनंदन त्या अचिव्हमेंटसाठी. आणि त्याच्या आधीचे अचिव्हमेंट तर मॅडमचे ऑलरेडी झालेले. मी फर्स्ट टाइम ज्यावेळेस बेदरे फॅमिलीला म्हणजे येरमाळ्यामध्ये बघितलं होतं, त्यावेळेस म्हणजे माझा स्वतःवरती विश्वास नव्हता बसला की अशा पद्धतीची एखादी जॉईंट फॅमिली अजून सुद्धा महाराष्ट्रात एकत्र येऊन सगळे भाऊ सगळे म्हणजे रिलेटिव्ह लोक या पद्धतीने काम करतात. तर माझं एक स्वतःचं स्वप्न आहे की सर बेदरे सर आता ऐकत असतील तर ज्या पद्धतीने पूर्ण गैरे फॅमिली एकत्र येऊन या सिस्टम मध्ये काम करते, आणि आज जर तुम्ही बघितलं तर औरंगाबाद जिल्हा झाला, अहमदनगर झाला, आपला पूर्ण हे जर हा जो परिसर आहे तो जर आरसीएमच्या साठी जर ओळखला जातो तर तो फक्त गैरे सरांच्या आणि त्यांच्या फॅमिलीच्या कामामुळे ओळखला जातो. तर भविष्यात अशी इच्छा आहे की तुमचा येरमाळा, सोलापूर पासून येरमाळा, बीड, बार्शी जो पण परिसर आजूबाजूचा आहे तो फक्त बेदरे आणि बेदरे फॅमिलीच्याच नावामुळे आरसीएमसाठी ओळखला जावा. आणि आपण सगळे मिळून त्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करू. आपल्याकडे खूप छान पद्धतीचे लीडर आहेत. मागच्या सेशन मध्ये प्रतीक्षा मॅडमचं आपण पूर्ण सेशन बघितलं, आता बेदरे मॅडमचं बघितलं, सीमा मॅडमचं आपण बघितलेलं आहे. तर आम्हाला स्वतःला असं वाटतं की आपण कुठेतरी भरपूर मागे आहे आणि आपल्याला अजून स्वतःला खूप अपग्रेड करण्याची गरज आहे. जर अशा टीम मध्ये आपल्या टीम मध्ये जर असे लोक आहेत. किरण टिळेकर सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर म्हणले की मी थोडे दिवस काम नव्हतो करत आणि आता करायला लागलो. तर सरांसाठी एकच वाक्य आहे की वाघ जोपर्यंत शांत असतो तोपर्यंतच, झोपलेला असतो तोपर्यंतच शांत असतो, पण ज्यावेळेस तो फील्डवरती येतो तर त्यावेळेस असे अनगिनत टार्गेट तो कम्प्लीट करतो, छप्पर तो टार्गेट कम्प्लीट करतो तो. आणि आपल्या टीम मध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त मोठी अचिव्हमेंट जर ह्या महिन्यामध्ये कोणाची होईल तर ती किरण टिळेकर आणि पूर्ण टीमची असेल ती. तर एकदा टिळेकर सरांसाठी, वेदरे सरांसाठी, पूर्ण गैरे फॅमिली सरांसाठी, वर्षा मॅडमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अशाच पद्धतीने आपण सगळे मिळून काम करू. खूप अजून गोष्टी आपल्याला अचीव्ह करायच्या. जसं बेदरे मॅडमनी सांगितलं की ओपनर पिनचं टार्गेट आहे. ओपनर तर फक्त एक नाममात्र आहे, पण आपला सगळ्यांचा रास्ता आपल्याला डायमंड पर्यंत घेऊन जायचं आहे. आणि लवकरच आपण सगळे मिळून 2030चा मॅडमचा टार्गेट आहे स्टार गोल्ड जायचा. पण आपण अशा पद्धतीने काम करू की सगळे मिळून 2030 पर्यंत डायमंड पर्यंत पोहोचू. आणि त्या पद्धतीने सिस्टम काम करते, आपण सगळे मिळून काम करू. शिर्डीच्या प्रोग्रामसाठी आपण सगळे मिळून काम करू आणि चांगल्या पद्धतीने काम करू. थँक्यू सर मला संधी दिली. जर अजून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर सॉरी त्यासाठी, पण सगळे मिळून आपण छान पद्धतीने काम करतोय. सांगोला टीम छान पद्धतीने काम करते. बामणे सर आहेत, हरी सर आहेत, असे म्हणजे आपण म्हणतो ना एखादी जर बिल्डिंग बनवायची तर प्रत्येक पायरी महत्वाची असते. तर आपला बिझनेस किंवा आपल्याला जर आपली स्वप्न पूर्ण करायची तर प्रत्येक व्यक्ती आपल्या टीम मध्ये आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि अशा पद्धतीने आपण सगळे काम करतोय की सगळेजण एकमेकांना घेऊन काम करतोय, सगळ्यात मोठं आहे आपल्या टीमसाठी. तर धन्यवाद सर, तुम्ही मला संधी दिली. थँक्यू. जय आर सर. धन्यवाद सर. मी बाकीच्या लीडरची या ठिकाणी आज क्षमा मागतो की आज सगळ्यांना बोलण्याची संधी नाही मिळाली, पण काय हरकत नाही. पुढच्या मीटिंगला आपण परत एकदा नवीन लीडर सोबत भेटूया आणि त्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल. तर आजच्या मीटिंग मध्ये जॉईन झाल्याबद्दल मी सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. त्याच पद्धतीने कल्याणी मॅडमचे देखील खूप खूप धन्यवाद.